सर्वांना नमस्कार. तर आज घरी आलेल्या होत्या असावरी आणि अनघा शुभ्राच्या क्लासमेट आहेत आणि बऱ्याच दिवसांनंतर आज घरी आलेल्या होत्या. अचानकच आलेल्या होत्या, म्हणजे तसं शुभ्राला त्यांनी काहीही आयडिया दिलेली नव्हती. अचानक तिला सरप्राईज दिलेलं होतं, कारण शुभ्रा आता उद्यापासून 3-4 दिवसांसाठी सुट्टीवर असणार आहे आणि मग ह्या बेस्ट फ्रेंड आहेत तिघी पण. तर त्यामुळे शुभ्राला भेटण्यासाठी म्हणून आलेल्या होत्या. छान गप्पा गोष्टी मारलेल्या होत्या आणि मुली खरंच खूप छान आहे आणि बऱ्याच लांबून आलेल्या होत्या, म्हणजे त्यांच्या घरापासून आमच्या घरापर्यंत यायला 15-20 मिनटं लागतात. तर मुली खेळता खेळता छान सायकलवर आलेल्या होत्या आणि घरी सांगून आलेल्या होत्या. तर आल्या आणि थोडा वेळ बसल्या आणि मग लगेचच निघालेल्या होत्या. तर त्यांना आल्यानंतर खूप छान वाटत होतं. छान गप्पा गोष्टी पण मारल्या माझ्यासोबत आणि मग लगेचच निघालेल्या होत्या. तर आज मला लावायची होती केसांना मेहंदी. तर सकाळी लक्षात राहिलेलं नव्हतं, त्यामुळे मग मी दुपारी पार लावलेली होती. पण मग आज लावेल उद्या लावेल, तर आज लावूनच घेतलेली होती. त्यानंतर आम्हाला जायचं होतं कपडे घेण्यासाठी. आता शुभ्राचे झाले, विवांचे झाले, माझे पण झाले, राहिलेले होते शुभ्राचे पप्पा. तर त्यांना ड्रेस घ्यायचा होता, पण मग त्यांना पाहिजे तसे भेटतच नव्हते कपडे. आणि मी जर सांगितलेलं होतं त्यांना की बिना कॉलरचं छान शर्ट घ्या, पण त्यांनी याआधी ते कधी वापरलेलं नाही, त्यामुळे ते बोलले नको मला. मग ते त्यांच्या चॉईसनेच त्यांना काही एवढं खास वाटत नव्हते, पण मग आता लग्न आहे म्हटल्यानंतर घेऊन टाकलं त्यांना जे आवडलं ते. आणि तसंही कपडे वगैरे काहीही घ्यायचं म्हटलं ना शुभ्राच्या पप्पांना, त्यांची लगेच कधीच चॉईस होत नाही. म्हणजे मला अगदी 10-15 मिनटं लागतात फक्त चॉईस करायला, पण शुभ्राच्या पप्पांचं तसं नाही आहे. म्हणजे अर्धा 1 तास त्यांना लागूनच जातो. तर भरपूर वेळ निघून गेलेला होता आम्हाला चॉईस करता करता. आणि तिथे दुकानामध्ये ही 2 लहान मुलं आलेली होती, दोघंही लहान भाऊ होते आणि त्यांची छान मस्ती खेळत पण होते. आणि तो एक छोटासा मी व्हिडिओ काढला होता. आणि मग घरी आलो. घरी आल्याच्या नंतर शुभ्राच्या पप्पांनी चिकन आणून दिलेलं होतं. तर चिकनची मी इथे छान ही ग्रेव्ही बनवलेली होती आणि खरंच खूप छान झालेली होती. म्हणजे नेहमी आम्ही अशीच बनवतो. आणि ही इकडे बिर्याणी बनवलेली होती. तर असा छान स्वयंपाक झालेला होता आमचा. चिकन ग्रेव्ही, बिर्याणी आणि पोळ्या, आणि सोबत घेतलेला होता आम्ही कांदा, कारण येताना दही आणायला आम्ही विसरून गेलेलो होतो, त्यामुळे कोशिंबीर काही करता आलेली नव्हती. मग फक्त कांदा आणि लिंबू होता. चला तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.